काहीतरी विचित्र फिलर सोडून आम्हा लोकांना एका बाजूला खेळवून ठेवत होतात आणि तुम्हाला जे हवं तेच घडवून आणत होतात. असं घडलं होतं? नाही नाही, पत्रकारांना उल्लू बनवण्याचा प्रश्नच नाही. पत्रकारांकडे सूत्र हा जे एक माध्यम आहे, त्या सूत्रांकडनंही तुम्हाला माहिती मिळत होती की आता इतक्या जागा मिळणार आहेत. एवढं कशाला, पहिल्या माझ्यावर ज्यावेळी सर्जरी झाली होती आणि पहिली मिटिंग झाली भाजप आणि शिवसेनेची, त्याच्या 2 दिवस मी देखील टी व्ही बघून चक्रावलेलो होतो की तिथं फक्त असं जायचं की पहिल्या मिटिंगमध्ये 52 जागा द्यायचं फायनल झालं. हा 52चा आकडा कुठून आला होता? नाही, 52चा आकडा नव्हता. तर जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही तो शब्दप्रयोग करू शकता की मला पण कळायला तयार नाही की हे नक्की उल्लू कोण कोणाला बनवतंय. पण ज्यावेळी दुसऱ्या मिटिंगला डिस्चार्ज मिळाल्यानंतर मी गेलो, तिथं तसं वातावरणच नव्हतं. आणि म्हणून पहिलं आम्ही काय केलं, मी असेल, राहुल शेवाळे असतील, आशिषजी असतील किंवा अमित साटम असतील, आम्ही 100% युती होणार आहे हे पहिलं प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर केलं. आणि प्रेसमध्ये असं सांगितलं की आकडा काय आहे हा नंतरचा विषय आहे, पण 227 ठिकाणी महायुती लढणार आहे. त्याच्यामुळे एक वातावरण असं झालं की आम्ही महायुतीतूनच लढतोय. परंतु 52 आकडा आला, नंतर 61 आला, नंतर 71 आला, नंतर 75 आला, नंतर 82 आला, 85 आला आणि शेवटी 90+1 91 येऊन थांबला. त्याच्यामुळं हे बार्गेनिंग नव्हतं. जिथं जिथं ज्याला ताकद आहे हे लक्षात आलं, त्या त्या जागा आम्ही सोडल्या. बरं, बंडखोरी झाली नाही अशातला पण भाग नाही. काही ठिकाणी बंडखोरी झालेली आहे हे देखील मला माहिती आहे. पण मी अगदी जबाबदारीनं सांगतो की भाजप आणि शिवसेना आणि रिपाई मिळून आम्ही सन्मानजनक आकडा पार करू आणि महायुतीचाच महापौर या मुंबई महानगरपालिकेवर असेल.